अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये नागपंचमीची यात्रा संपन्न झाली आहे। अचलपूर नागपंचमीला काही खास असं महत्त्व असतं। घरोघरी तसेच 7 ठिकाणी सार्वजनिक तीर्थ बसवण्यात येते। त्याची सांगता सरायपूर येथील पुरातन केशवनारायण मंदिर परिसरात भव्य यात्रा भरत असून तीर्थाची मिरवणूक काढून सापांना नदीत विसर्जित करण्यात आलं। यावेळी अचलपूर शहर तसेच परिसर श्रावण लागला की यात्रांनी बहरून जातो। यासाठी राज्य शासनाने क दर्जा केशवनारायण मंदिराला दिलाय। 200 वर्षापासून नागपंचमीची यात्रा भरगच्चपणे भरत असते। यात्रेत विविध ठिकाणी पालखी येते आणि सर्व भक्तगणांनी केशवनारायण मंदिर आणि श्री शेषनाग मंदिरात दर्शन करून आरती केली। या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन लाकडी सामान, खेळणी साहित्य, स्टीलची भांडी, अनेक प्रकारचे साहित्य खरेदी केले। यावेळी अचलपूरचे नगराध्यक्ष सुनीता नरेंद्र फिस्के, नगरसेवक इंगळे गुरुजी, नगरसेवक सरोदे, केशवनारायण मंदिरचे अध्यक्ष संजुलाला धमेले, सतीश अकोलकर, शिवसेना प्रमुख किशोर कासार, बिजगिरे आणि सर्व भक्तांनी दर्शन घेतले। ही यात्रा यशस्वी करण्यासाठी केशवनारायण मंदिर आणि श्री शेषनाग मंदिराचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले। अचलपूरचे थानेदार सोनोने, सरमसपुराचे थानेदार अहिर आणि परतवाडाचे दुय्यम थानेदार यांनी कडक बंदोबस्त लावला होता। कमीत 50 ते 60 वर्षापासून एकसारखी चालू आहे। या यात्रेचं कमी जास्ती 1 ते 1.5 लाख पब्लिसिटीची यात्रा असते। त्यामुळं सर्व समाजाचे लोक, सर्व जातीत न ठेवता या यात्रेत पूर्ण लोकांचा परिवार उपस्थित असतो। सर्वात महत्त्वाची म्हणजे आणि सगळ्यात मोठी यात्रा आहे नागपंचमीची यात्रा आहे। इथे जवळजवळ 60 वर्षापासून ही यात्रा भरत आहे आणि गुण्यागोविंदानं सगळ्या समाजाचे सगळे लोक इथे आजपर्यंत असा कोणताही प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार म्हणा किंवा काही होणे गुण्यागोविंदानं यात्रा पार पडत आहे। त्याचप्रमाणे इथे डोम्या नागाची दिंडी तसेच या यात्रेचं एक स्वरूप आहे की डोम्या नागाची दिंडी हे दरवर्षी येते आणि त्याच्या स्वागतासाठी सगळे उपस्थित होतात। त्याप्रमाणे दरवर्षी ही यात्रा चांगल्या तऱ्हेनं पार पडते। सगळे त्याला सहकार्य। प्रतिनिधी इर्शाद अहमद, NTV न्यूज मराठी, अचलपूर, अमरावती।